चला भारतीय संविधानाच्या सगळ्यात जिवंत आणि महत्त्वाच्या भागाबद्दल बोलूया. आपले मूलभूत अधिकार. आणि या सगळ्याची सुरुवात कुठून होते माहितीये? ती होते अनुच्छेद 12 पासून. हाच तर आपल्या अधिकारांचा पाया आहे. पण एक मिनिट, एक साधा प्रश्न आहे. हे जे मूलभूत अधिकार आहेत ते नेमके कोणाविरुद्ध आहेत? म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की अरे हा माझा हक्क आहे, तेव्हा आपण हा हक्क कोणाकडे मागतोय, कोणाला जाब विचारतोय? आणि या इतक्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर खरं तर आपल्या सगळ्या अधिकारांच्या संरचनेची किल्लीच म्हणा ना, ती आपल्याला सापडते फक्त एकाच ठिकाणी, आणि ते म्हणजे अनुच्छेद 12. तर मग चला आपण जरा खोलात शिरूया आणि समजून घेऊया की आपलं संविधान राज्य या शब्दाचा नेमका अर्थ काय लावतं. आपलं संविधान आहे ना, ते राज्य हा शब्द वापरतं. कशासाठी? तर मूलभूत अधिकार कोणावर लागू होतात हे सांगण्यासाठी. आणि गंमत म्हणजे राज्य म्हणजे फक्त दिल्लीतलं सरकार किंवा आपल्या राज्यातलं सरकार नाही, अजिबात नाही. याची व्याप्ती खूप खूप मोठी आहे. मग आता प्रश्न येतो की राज्य म्हणजे नक्की काय काय? तर बघा, यात आपलं केंद्र सरकार येतं, राज्य सरकार येतं. इतकंच नाही तर आपली संसद आणि राज्यांची विधिमंडळं सुद्धा येतात. आपल्या शहरातली महानगरपालिका किंवा गावातली ग्रामपंचायत यासारख्या सगळ्या स्थानिक संस्था, आणि सगळ्यात महत्त्वाचं सरकारच्या नियंत्रणाखाली काम करणारी कोणतीही संस्था, या सगळ्यांचा समावेश राज्य या शब्दात होतो. सोप्या भाषेत सांगायचं तर मुद्दा अगदी सरळ आहे. जिथे जिथे सरकारची सत्ता किंवा नियंत्रण आहे तिथे तिथे आपले मूलभूत अधिकार लागू होतातच. इतकी सोपी आणि पॉवरफुल व्याख्या आहे ही. हे लक्षात ठेवायलाच हवं. ठीक आहे, हे तर झालं सरकारचं. पण मग खाजगी व्यक्तींचं काय? किंवा मोठ्या मोठ्या प्रायव्हेट कंपन्यांचं काय? त्यांच्यावर पण हे अधिकार लागू होतात का? हा प्रश्न नक्कीच मनात येतो, बरोबर? आणि इथेच एक मोठा फरक आहे, तो समजून घेतला पाहिजे. आपले मूलभूत अधिकार हे थेट राज्याला लागू होतात, त्यांच्यावर बंधनकारक आहेत. पण खाजगी व्यक्ती किंवा कंपन्यांवर ते थेट लागू होत नाहीत. हो, त्यांच्यासाठी आपल्या देशात दुसरे कायदे आहेत, पण संविधानाने दिलेले हे जे मूलभूत अधिकार आहेत ना, ते खास करून राज्याच्या विरुद्ध आपल्याला मिळालेलं संरक्षण आहे. पण थांबा, इथे एक इंटरेस्टिंग ट्विस्ट आहे. समजा एखादी प्रायव्हेट कंपनी आहे, पण ती काम सरकारच्या नियंत्रणाखाली करतेय, म्हणजे एक प्रकारे सार्वजनिक काम करतेय, तर अशा वेळी न्यायालय त्या कंपनीला सुद्धा राज्य मानू शकतं. विचार करा, यामुळे होतं काय की न्यायालयाला अधिकारांची व्याप्ती वाढवता येते आणि नागरिकांना जास्त संरक्षण देता येतं. किती जबरदस्त गोष्ट आहे ही. बरं, आता हे तर कळलं की राज्य म्हणजे काय. मग आता बघूया की या व्याख्येमुळं आपल्या अधिकारांचं आणि राज्याच्या जबाबदारीचं नातं नेमकं कसं तयार होतं. म्हणजे बघा, सरकारच्या छत्राखाली येणाऱ्या कोणत्याही संस्थेनं जर आपले हक्क नाकारले तर आपण छातीठोकपणे म्हणू शकतो, हे चुकीचं आहे, कारण तुम्ही राज्य आहात आणि माझे मूलभूत अधिकार तुमच्यावर लागू होतात. ही जी ताकद आहे ना, ही आपल्याला मिळते अनुच्छेद 12 मुळे. त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट आहे, अनुच्छेद 12 म्हणजे फक्त पुस्तकातली एखादी व्याख्या नाहीये. हे तर आपल्या म्हणजे नागरिकांच्या हातातलं एक खूप मोठं शस्त्र आहे, ज्याचा वापर करून आपण सत्तेला जाब विचारू शकतो, त्यांना जबाबदार धरू शकतो, आपल्या हक्कांसाठी आवाज उठवू शकतो. खरं तर आपल्या हक्कांसाठी जी लढाई असते ना, त्यातली ही पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. कारण अगदी साधी गोष्ट आहे, आपला हक्क कोणाविरुद्ध आहे हेच कळलं नाही तर लढाई सुरू कशी होणार? ह्यामागचं लॉजिक एकदम सोपं आहे. स्टेप 1, अनुच्छेद 12 सांगतं की राज्य म्हणजे कोण, आणि स्टेप 2, आपले बाकीचे मूलभूत अधिकार आपल्याला ह्याच राज्यापासून संरक्षण देतात. बघा किती सोपं आणि सरळ कनेक्शन आहे दोन्हीमध्ये. म्हणून जर आपण मूलभूत अधिकारांना एक मोठी भव्य इमारत मानलं तर अनुच्छेद 12 हे त्या इमारतीचं प्रवेशद्वार आहे, द गेटवे. या दरवाज्यातून आत गेल्याशिवाय आपण आपल्या हक्कांपर्यंत पोहोचूच शकत नाही. पण एक मिनिट, जर अनुच्छेद 12 फक्त दरवाजा असेल तर मग त्या दाराच्या आत जे अधिकार आहेत त्यांचं संरक्षण कोण करतं? ते अधिकार कोणी काढून घेऊ नयेत यासाठी काय तरतूद आहे? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?